नमस्कार. दादासाहेब टिचकुले योग वर्ग पनवेल यांच्यासाठी सादर केलेल्या स्वामी विवेकानंदांचे चरित्र या विषयावरील भाग क्रमांक 2 वक्ते डॉक्टर शिरीष लिमये, सादर करते योगाचार्य डॉक्टर थावकर दादा. सर्वप्रथम 3 प्रार्थना म्हणूया आणि नंतर मग सुरू करूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आदरणीय योगाचार्य डॉक्टर थावकर दादा, आदरणीय मते दादा, आदरणीय वाईनगंकर दादा, साखरे दादा, सुनीता ताई, ज्यांनी मला या वर्गामध्ये इंट्रोड्यूस केलं ते मुंदडा दादा, तसंच आता आपण ज्यांच्याकडनं योगासनं शिकलो ते आदरणीय डॉक्टर ब्रिजमोहन मुंदडा दादा आणि उपस्थित सर्व साधक बंधूंनो आणि भगिनींनो, माता पितांनो, सर्वप्रथम आपल्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो. आपण स्वामी विवेकानंदांचं चरित्र बघत आहोत. आपण मागच्या वेळेला पाहिलं की स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचं मेन महत्वाचं सूत्र काय. स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचं मुख्य सूत्र आहे आत्मविश्वास. स्वामी विवेकानंद म्हणजे घनीभूत आत्मविश्वास, हे आपण मागच्या वेळेला पाहिलं. आपण असंही पाहिलं की स्वामी विवेकानंदांच्या चरित्राच्या अभ्यासाला महत्व काय. त्यावेळेला आपण पाहिलं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. थोर महात्मे जे होऊन गेले त्यांचं चरित्र अभ्यासणं, त्या अभ्यासातून काही सूत्र मिळवणं आणि आपल्या जीवनाला आकार देणं, यासाठी ही थोर महात्म्यांची जीवन आपण अभ्यास करत असतो. स्वामी विवेकानंद म्हणत असत, आपण पाहिलं मागच्या वेळेला, की मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला मी शिक्षण असं म्हणतो. मनाचा विकास व्हायला पाहिजे, मनगट म्हणजे शरीराचा विकास व्हायला पाहिजे आणि मेंदू म्हणजे बुद्धीचा विकास व्हायला पाहिजे. शिक्षणाची व्याख्या करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला मी शिक्षण असं म्हणतो. आपण मागच्याला पाहिलं, एक अत्यंत फ्रस्ट्रेट झालेला विद्यार्थी होता. त्याला स्वामी विवेकानंदांनी आपल्या शास्त्रातलं एक वचन सांगितलं, किन्नम रो दिशी सखे त्वयि सर्व शक्ती आमंत्र यस्व भगवन भगदम स्वरूपम संसार मेत दखिलम तवपाद मूले आत्मैव हि प्रभवते न जड कदाचित. अरे या जड वस्तूंवरती, या जड वस्तूंचा तुझ्यावर प्रभाव होत नाही, आत्म्याचा जड वस्तूवर प्रभाव असतो. आत्मैव हि प्रभवते. आपण मागच्या वेळेला पाहिलं, क्लैब्यम आस्मगम पार्थ हा भगवद्गीतेतला श्लोक स्वामीजींचा आवडता होता. कराग्रे वसते लक्ष्मी, ही तर प्रार्थना म्हणजे आत्मविश्वासाची प्रार्थना आहे. त्यानंतर आपण पाहिलं की ज्योतिष सांगणाऱ्यांच्याकडे जाऊ नका, भविष्य घडवणाऱ्यांच्याकडे जा, असं मार्गदर्शन युवकांना आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातनं करायला मिळतं. आणि मग मागच्या वेळेला आपण पाहिलं की पेशवाई बुडाली. स्वामी विवेकानंदांच्या अवताराचं प्रयोजन काय होतं हे आपण मागच्या वेळेला पाहायला सुरुवात केली होती. आपण पाहिलं की पेशवाई बुडाली आणि ब्रिटिश सत्ता दृढमूल झाली. ब्रिटिश सत्ता दृढमूल झाल्यामुळे
जग, विश्व या दोन शब्दांना वेगळं आयाम प्राप्त झालं. विश्व म्हणजे संपूर्ण ग्लोब आणि भारत एक देश, ब्रिटन एक देश, या देशाचं म्हणजे भारत या देशाचं जगाच्या पातळीवरती महत्व काय? भारत आणि इतर देश यांच्यात वैचारिक आदान-प्रदान सुरू झालं ब्रिटिशांच्या काळामध्ये. आणि म्हणून आपल्याला असं आढळतं, की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा केवळ भेट म्हणून द्यायला आलेले हे सगळे इंग्रज आज राज्यकर्ते झाले होते. ब्रिटिश, पोर्तुगीज आणि फ्रेंच ही सगळी लोक एकत्रित झालेली होती आणि भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरची नेमकी भूमिका काय हे सांगण्याची गरज निर्माण झालेली होती. आपण मागच्या वेळेला हे सुद्धा पाहिलं की ब्रिटिशांचं आक्रमण हे वैचारिक आक्रमण होतं. त्यांनी शिक्षणाद्वारे आणि विशेष करून इंग्रजी शिक्षणाद्वारे आपले ख्रिश्चन धर्माचे विचार हे या देशामध्ये रुजवायला सुरुवात केली. आपण पाहिलं की ब्रिटिश गव्हर्नमेंटचा जो गव्हर्नर होता, त्या गव्हर्नरला व्हिक्टोरिया राणीने एक इन्स्ट्रक्शन दिलेली होती आणि तिने असं सांगितलं होतं की मुसलमानांनी आपला धर्माचा प्रचार करण्यासाठी जो आक्रस्थाळेपणा केला, तसा आक्रस्थाळेपणा तुम्ही करू नका. हिंदूंच्या मध्ये आपल्या धर्माचा प्रचार करायचा असेल तर हिंदूंची मंदिरं फोडू नका, हिंदूंचे देव उद्ध्वस्त करू नका, त्यांचे जे काही सणवार आहेत ते उद्ध्वस्त करू नका. तुम्ही फक्त एकच गोष्ट करा. व्हिक्टोरिया राणी त्यावेळच्या व्हॉइसरॉयला कळवते की तुम्ही फक्त भारतीय हिंदू स्त्रीला शिक्षण द्या आणि शिक्षण देऊन तिला नोकऱ्यांसाठी बाहेर काढा घराच्या. एवढं तुम्ही केलं की हिंदू धर्माचा पायाच कोसळला म्हणून समजा, असं व्हिक्टोरिया राणीनं या व्हॉइसरॉयला कळवलेलं होतं. कारण आज हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म धरून ठेवलेला आहे तो केवळ या महिलांनी धरून ठेवलेला आहे. या घरामध्ये एक अशी स्त्री आहे की जिने सगळं आपलं जीवन हे त्या घराच्या साठी वाहिलेलं आहे. आपल्या मुलाच्या संस्कारांसाठी तिने स्वतःचं जीवन वाहिलेलं आहे आणि यामुळे इथे सुसंस्कृतपणा जास्त आढळतो. असं तर लॉर्ड मॅकॉलेनी सुद्धा या त्याच्या द मिनिट्स ज्या त्यांनी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये लिहिलेल्या एका निवेदनामध्ये तो म्हणतो की भारतामध्ये धर्माचा प्रचार एवढा आहे, हिंदू धर्माचा प्रचार एवढा आहे की आपल्याला जर ख्रिश्चन विचार आणि आपला ख्रिश्चन धर्म जर प्रसारित करायचा असेल तर प्रथम यांची शिक्षण व्यवस्था मोडून काढावी लागेल आणि आपल्या इंग्रजी शिक्षणाच्या मार्फत आपले विचार यांना सांगावे लागतील. हे लॉर्ड मॅक्युलनी त्या ठिकाणी 1836 साली ब्रिटिश पार्लमेंटमध्ये दिलेल्या व्याख्यानामध्ये सांगितलं. आणि लक्षात घ्या, रामकृष्ण परमहंसांचा जन्म सुद्धा 1836 सालचाच आहे. ही काय विलक्षण योगायोग आहे. लक्षात घ्या की एके ठिकाणी या हिंदू धर्मावरती आक्रमण करणारे हे ब्रिटिश त्या ठिकाणी एक काहीतरी कट शिजवत आहेत आणि त्याच वेळेला या ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे गुरु भगवान रामकृष्ण यांचा 1836 साली जन्म झालेला आहे. लॉर्ड मॅकॉलेचे शिक्षण विषयक विचार आपण वाचू शकता. रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचा जो काळ आहे तो 19व्या शतकातला आहे. रामकृष्णांचा जन्म 1836 सालचा आणि रामकृष्णांनी आपली लीला संपवली ती 1886 साली. स्वामी विवेकानंदांचा कालावधी 1863 साली त्यांचा जन्म झाला आणि 1902 साली स्वामी विवेकानंदांनी वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी आपला देह ठेवला. या इंग्रजी शिक्षणामुळे जे आक्रमण झालेलं होतं ते आक्रमण परतून लावण्यासाठी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस हे यांचा अवतार प्रयोजन आहे. या इंग्रजी शिक्षणामुळे एक निरीश्वरवाद भारतात येत होता. देव वगैरे काही नाही,
ह्या सगळ्या तुमच्या खुलचट कल्पना आहेत. निरीश्वरवाद हा सुद्धा त्या इंग्रजी शिक्षणातर्फे येत होता. देव काय मूर्तीमध्ये असतो काय? ईश्वर नाहीच. हा चार्वाकचा जो विचार होता, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य अरे पुनरागमनो कुतः, यावत जीवेत सुखम जीवेत. अरे जोपर्यंत जगाल ना तोपर्यंत पंचेंद्रियांनी उपभोग घ्या. पंचेंद्रिय नाही, दशेंद्रियांनी उपभोग घ्या. डोळ्यांनी चांगलं चांगलं पहा, कानांनी चांगलं चांगलं ऐका, जिभेनी चांगल्या चांगल्या चविष्ट पदार्थांचं भोग घ्या. हे जीवन भोग घेण्यासाठी आहे. यावत जीवेत सुखम जीवेत. आणि सुख म्हणजे काय? इंद्रिय सुख. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. त्या काळात तुपाला फार महत्व होतं आणि लोक त्या काळात तूप प्यायचे. म्हणून चार्वाक म्हणाले की ऋणम कृत्वा, कर्ज घ्या पण तूप प्या आणि चांगले राहा. आचार्य किशोरजी व्यास एकदा त्यांच्या व्याख्यानामध्ये म्हणाले की सध्याच्या काळात कोणी तूप वगैरे पित नाही. सध्याच्या काळात दारू पिणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली आहे. तेव्हा चार्वाक जर आत्ता असते तर त्यांनी सांगितलं असतं, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा सुराम पिबेत. असं आता त्यांनी विनोदानी म्हणून सांगितलं. सुराम म्हणजे दारू. कर्ज घ्या पण दारू प्या. कर्ज फेडीची काळजी का करता? पोरं बघतील. अशा स्वरूपाने केवळ मी हे जीवन, माझंच हे फक्त जीवन आहे, हे शरीर म्हणजेच खरं जीवन आहे, पूर्वजन्म नसतोच आणि आपल्याला पुनर्जन्म सुद्धा नाही, हेच जीवन आहे, हा चार्वाकचा विचार होता. आणि त्यामुळे निरीश्वरवाद एक प्रकारचा येत होता. या निरीश्वरवादाच्या मागेच येत होता तो म्हणजे भोगवाद. निरीश्वरवादाच्या मागे भोगवाद येत होता. याचं कारण, आपल्याला ज्या ज्या वस्तू पाहिजेत त्या सगळ्या वस्तू पैशानी खरेदी करता येतात. आपल्याला माहिती आहे, आपण बरेच श्रीमंत लोक सुद्धा पाहिलेले असतील. काय त्यांच्या जीवनामध्ये कमी आहे मला सांगा? बंगला आहे, गाडी आहे, आउट हाऊस आहे, त्यांचं काय आणखीन त्यांचं फार्म हाऊस आहे, आउट हाऊस फार्म हाऊस आहे, त्यांचं प्लेन आहे, एअरप्लेन आहे त्यांचं. ते त्यांनी वाटेल तिथे हिंडू शकतात. अशा पद्धतीचं भोगवादाचं जीवन जगणाऱ्या माणसाला ईश्वराची गरज तरी कशी वाटेल? जे पाहिजे ते पैसा देतो, भगवंत नाही, पैसा देतो. भगवंत आहे कोण? भगवंत नाहीच. अशा पद्धतीचा एक विचार, इंग्रजांचं आक्रमण हे वैचारिक आक्रमण होतं हे विसरू नका. अशा पद्धतीचा एक विचार त्यांनी आपल्या बुद्धीमध्ये प्रस्तावला होता. आणि हा भोगवादाबरोबरच पुढे आला होता तो नवयुवक हे सगळं शिकत होता भारतात. स्वामी विवेकानंद हे याच नवयुवकाचे प्रतिनिधी आहेत. स्वामी विवेकानंद सुद्धा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते. नवयुवकांप्रमाणेच ते सुद्धा ते निरीश्वरवादी नव्हते, पण ते सुद्धा याच सगळ्या विचारांचे होते. स्वामी विवेकानंद हे या नवयुवकांचं एक प्रतिनिधित्व करतात. या सगळ्या नवयुवकांना महाविद्यालयामध्ये आणि शाळांमध्ये शिकवणारे, इंग्रजी शिकवणारे शिक्षक कोण होते? अहो, इंग्रजी भाषाच नव्हती इथे. ही इंग्रजी भाषा ब्रिटनकडनं आली. तेव्हा तिथे शिक्षक कसे असणार? म्हणून या काळामध्ये इंग्रजी शिक्षण द्यायला इंग्लंडमधनं लोक येत होते. आता बघा, इंग्रजी शिक्षण देणारा शिक्षक ब्रिटिश, विद्यार्थी भारतीय, भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देणारा ब्रिटिश होता. आणि त्यामुळे तो शिक्षण देत असताना आपले विचार, आपला धर्म हा अत्यंत सूक्ष्मपणे लहान मुलांच्या मनावरती बिंबवत होता. मी त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला हल्लीच. कॉन्व्हेंट स्कूलची बस होती. त्या बसमध्ये या सिनियर केजी, ज्युनियर केजीतली मुलं बसलेली होती. थोडी वरच्या वर्गातली पण मुलं होती, पहिली, दुसरी, तिसरी. कॉन्व्हेंट स्कूल होतं. त्या ड्रायव्हरनी गाडी ऑन केली, गाडी सुरू केली आणि गाडी सुरू केली आणि ते इंजिन बंद पडलं. इंजिन बंद पडलं. मग त्या माणसाने मागे वळून सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, अरे आपली गाडी, दोनदा तीनदा झालं असं. तर त्यांनी सांगितलं की अरे आपली गाडी बंद पडली रे, सगळ्यांनी आपल्या आपल्या देवांची प्रार्थना करा.
आता तिथे वेगवेगळ्या धर्मातली लोक या गाडीमध्ये बसलेली होती. त्या धर्मातल्या त्या मुलांनी त्या धर्मातल्या देवाची प्रार्थना केली की आमची गाडी सुरू होऊ दे. हे कुठल्या वयाच्या मुलाला सांगतायत? सिनियर केजी, ज्युनियर केजी, पहिली, दुसरी, तिसरी. इंग्रजांचं आक्रमण हे बौद्धिक पातळीवरचं होतं हे समजण्यासाठी म्हणून हे उदाहरण देतोय. त्यावेळेला सगळ्या मुलांनी प्रार्थना केली. या ड्रायव्हरने नंतर सगळ्यांनी प्रार्थना केली का असं विचार, आणि मग परत गाडी सुरू केली आणि परत गाडी बंद पडली. परत गाडी बंद पडली. मग आता तो म्हणाला, अरे तुम्ही तुमच्या सगळ्या देवांची प्रार्थना केली पण तरी काही गाडी सुरू होत नाही. आता सगळ्यांनी येशूची प्रार्थना करा बघू. येशू ख्रिस्ताची प्रार्थना करा. मग सगळ्या मुलांनी येशू ख्रिस्ताची प्रार्थना केली आणि लगेच गाडी सुरू झाली आणि ती शाळेकडे निघाली. हे आक्रमण किती सूक्ष्म पातळीवरती बौद्धिक आहे लक्षात घ्या. की मी आत्ताची घटना सांगतोय, त्या काळातल्या ज्या घटना असतील त्या तर किती सूक्ष्म असतील आणि आपल्या सगळ्या या नवयुवकांवरती किती सूक्ष्मपणे त्यांचा बौद्ध बुद्धिभेद केलेला होता हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यांना शिकवणारे शिक्षक इंग्रजी आणि ती मुलं मात्र भारतीय. अशा पद्धतीने हे जे काही भारत हा देश आहे, हा पश्चिमेतल्या शिकाऱ्यांचं भारत हे मृगया क्षेत्र झालं. त्यांना आपला धर्म प्रचार करायला हे नवीन युवक, हे व्यापाराच्या पोशाखात आलेले ब्रिटिश लोक हे आता नवीन युवकांना धर्म समजून सांगायला लागले. आणि ते काय सांगायला लागले? ते सांगायला लागले की अरे तुमच्याकडे काही धर्म नव्हता फार. तुमच्याकडे काही धर्म नाही, तुमच्या सगळ्या खुळचट कल्पना आहेत. देव काय, या मूर्तीमध्ये काय देव असतो का? अशा पद्धतीने तुमचा धर्म फेकून देण्याच्या लायकीचा आहे असे विचार या युवकांच्या मनामध्ये हे ब्रिटिश लोक पसरवू लागले. आणि हा नवयुवक बघत होता की हे जे ब्रिटिश लोक आहेत त्यांनी बऱ्याच सुधारणा केलेल्या होत्या. ब्रिटिश लोकांनी रेल्वे आणली होती. ब्रिटिश लोकांनी बऱ्याच सुधारणा केल्या होत्या. त्यांचं पोशाख, त्यांचं ते त्यांचा तो एकंदर पेहराव आणि त्यांचं एकंदर वागणं, काट्या चमच्यानी वगैरे खाणं, हे फार आकर्षक वाटत होतं त्यांना, नवयुवकांना. आणि त्यामुळे ते सांगतील ते ऐकण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. अहो फार लांब कशाला जायचं. योगी अरविंद होते ना, योगी अरविंदांचे वडील पूर्णपणे ब्रिटिश आलेले होते. योगी अरविंदांच्या वडिलांनी घरामध्ये सगळे संस्कार हे ब्रिटिश लोकांचे असले पाहिजेत म्हणून त्यांचा अट्टाहास होता. योगी अरविंदांची पत्नी मात्र थोडी जुड्या वळणाची होती, पण त्यांनी ब्रिटिश संस्कार शिकवले. हाताने खायचं नाही, काय तुम्ही खुळचट लोक आहात काय, चमच्याने खायचं, काट्या चमच्याने खायचं. अशा पद्धतीने गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट अशा पद्धतीचे शब्द घरामध्ये वापरायला शिकवलेले होते. आणि योगी अरविंद यांना भारतीय संस्कार त्यांच्या मनावर पडू नयेत म्हणून परदेशात पाठवलं होतं. पण लक्षात घ्या, परदेशातले लोक सुद्धा त्यांच्यावरती फार संस्कार ब्रिटिशांचे करू शकले नाही. योगी अरविंद भारतात आले, विमानातून उतरले आणि त्यानंतर त्यांनी या भारत भूमीला स्पर्श केला. ती भारत भूमीची माती त्यांनी कपाळाला लावली आणि ते योगी अरविंद झाले. तुम्ही लक्षात घ्या त्यावेळेचं आक्रमण कसं होतं. आणि त्यावेळेला या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 12व्या शतकामध्ये हिंदू आणि बौद्ध यांनी इस्लाम सत्तेपुढे मान तुकवली. 18व्या शतकामध्ये हिंदू आणि मुसलमान यांनी ब्रिटिश सत्तेपुढे मान तुकवली. आणि 19व्या शतकामध्ये हीनपणा आणि आपण दुबळे आहोत अशा एका मनोवृत्तीने भारतीय लोकांवरती आक्रमण केलेलं होतं. कसं आहे, जे राष्ट्र आपल्याला जिंकतं त्या देशाचे गुण ज्या राष्ट्राला जिंकलं आहे ते गुण त्यांच्यात संक्रमित होत असतात. जित राष्ट्र जे त्या राष्ट्राच्या गुणांवर सहज भाळून जातं आणि भारताचंही तसंच झालेलं होतं. ब्रिटिशांचं आक्रमण हे वैचारिक आक्रमण होतं. लॉर्ड मॅक्युले यांचे शिक्षण विषयक विचार आपण पाहिले तर आपल्याला दिसेल, त्यांनी पहिली गोष्ट सांगितली ती म्हणजे आपण या भारतीय लोकांना मातृभाषेत जे ते शिक्षण घेत आहेत ते बंद करून इंग्रजी भाषेत शिक्षण घ्यायला लावलं पाहिजे आणि त्यांना इंग्रजी संस्कार त्यांच्यावर केले पाहिजे.
हं. भारत देशामधून फार हुशार सायंटिस्ट किंवा इंजिनियर्स आणि डॉक्टर्स तयार होता कामा नयेत. ते सगळे आपण आणले पाहिजे तिकडनं. आणि आपण भारतामधले लोक केवळ कारकून तयार व्हावेत म्हणून त्यांची शिक्षण पद्धती ठेवावी. आणि हे कसं करावं हे मी सांगितलेल्या शिक्षण पद्धतीतून आपल्याला दिसेल. आणि लॉर्ड मॅक्युलेनी त्यांची शिक्षण पद्धती आणली, की काही प्रमाणात आपण आजही लागू करत आहोत. आता त्याच्यामध्ये बदल होत आहेत, परंतु किती वर्ष गेली लक्षात घ्या हे बौद्धिक आक्रमण थोपवण्यासाठी. लॉर्ड मॅक्युलेनी सांगितलं होतं, भारतातली लोक फक्त कारकून म्हणून आपल्याला पाहिजे. अध्यात्मापासून भारतीय लोक दूर गेली पाहिजेत. अध्यात्मापासून भारतीय माणूस हा दूर गेलेला पाहिजे. ख्रिस्ती धर्म प्रचारकांनी धर्मप्रचारातल्या अडचणींचा विचार करता करता असा निष्कर्ष काढला, की ख्रिस्ती धर्माच्या प्रचाराची सांगड शिक्षण प्रचाराबरोबर घालून दिल्यास धर्म प्रचाराचं कार्य अपेक्षेप्रमाणे फळू शकेल. कारण भारतामध्ये धर्म खूप आहे. भारतामध्ये त्यांनी लिहिलंय भारतात मी एकही भिकारी पाहिला नाही. भारतामध्ये एकही मी घराला कुलूप पाहिलं नाही. चोरी करणं ही संकल्पनाच इथे नाही. कोणाचा मनात तसा विचारही येत नाही. इतकं सुसंस्कृत हे राष्ट्र आहे. हे सुद्धा लॉर्ड मॅक्युलेनी त्या द मिनिट्स या त्यांनी सादर केलेल्या एका भाषणामध्ये 1836 सालच्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सादर केलेल्या भाषणामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी शिक्षण प्रचार करा, यांची इथली शिक्षण पद्धती उद्ध्वस्त करा. आपल्याला आढळेल की आपल्या इथे गुरुकुल सिस्टीम होती. गुरु हा 60-65 वर्षाचा असे आणि विद्यार्थी जो होता तो अगदी 8-10 वर्षाचा विद्यार्थी होता. आपल्याला माहिती आहे की 8-10 वर्षाची मुलं आजोबांकडे जास्त अट्रॅक्ट होत असतात. आणि म्हणून ते अनेक पावसाळे पाहिलेले हे गुरु, अनेक स्क्रिप्चर्सचं, अनेक आपल्या ग्रंथांचं अध्ययन करून ते जीवनामध्ये उतरवलेले हे गुरु 8 वर्षाच्या मुलावरती किती सुंदर संस्कार करत असतील याचा आपण विचार करा. ही सगळी सिस्टीम हजारोंमध्ये अशी गुरुकुल भारतामध्ये होती. नवे नवे लाखो गुरुकुल भारतामध्ये होते. ते सगळे बंद पाडले आणि त्यांनी आपली शिक्षण पद्धती इंग्रजी शिक्षण पद्धती केली. असं सांगतात की पूर्वी संस्कृतचं ज्ञान ज्याला आहे आणि संस्कृतमध्ये ज्यांनी उच्च पदवी प्राप्त केलेली आहे किंवा संस्कृतमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा माणसाचा सत्कार त्याला हत्तीवर बसवून करत असत, साखर वाटत असत. ब्रिटिशांनी ही पद्धत बंद पाडली आणि त्यांनी अशा माणसाला हत्तीवर बसून त्याचा सत्कार करायला सुरुवात केली की ज्यांनी इंग्रजी शिक्षण घेतलेलं आहे. आणि आपल्या मनामध्ये त्यांनी एक असा विचार प्रस्तावला, असा विचार प्रसारित केला की crystallized immortality and Hinduism are same things. याचा अर्थ घनीभूत अनिती म्हणजे हिंदू धर्म, असा त्यांनी विचार आपल्या मनामध्ये संक्रमित केलेला आहे. हा विचार अजून सुद्धा जाता जात नाहीये की हिंदू धर्मामध्येच अनिती आहे, इतर सगळे धर्म सुंदर आहेत, हिंदू धर्मात अनिती आहे. घनीभूत अनिती आणि हिंदू धर्म हे दोन एकच आहेत, अशा प्रकारचा एक अपप्रचार इंग्लिश लोकांनी केलेला आहे. स्वामीजी म्हणत की हिंदू धर्म म्हणून स्वामीजी जेव्हा अमेरिकेला गेले होते त्यावेळेला अमेरिकेमध्ये जाऊन या योद्ध्या संन्याशांनी, या विश्वमानव स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं तिथे जाऊन, हे लक्षात घ्या म्हणले की ब्रिटिशांनी आतापर्यंत जी पाप केलीत ना जगामध्ये, आपलं राज्य प्रस्थापित करण्यासाठी अनेक देशांवर राज्य मिळवण्यासाठी जी पाप केलेली आहेत ती सगळी पाप या काळ्या समुद्रामधला सगळा चिखल जरी तुमच्या तोंडावर फेकला तरी ती पाप दूर होणार नाहीत, असं विवेकानंदांचं वाक्य आहे. ते म्हणाले की तुम्ही भारतामध्ये धर्मप्रचारक पाठवू नका, भारतात धर्म खूप आहे, तिथे तुम्ही सायंटिस्ट पाठवा, टेक्निशियन्स पाठवा आणि त्यांना तुम्ही टेक्नॉलॉजीचं नॉलेज द्या. तुम्ही तिथं धर्माचं नॉलेज काय द्यायला चाललंय आणि हिंदू धर्मावरती तुम्ही नावं ठेवता. त्यांनी सांगितलं हिंदू धर्मानं कोणत्याही अयोग्य मताला सुद्धा कधी विरोध केला नाही.
तुम्ही बघा चार्वाकाची संस्कृती सुद्धा हिंदू धर्मातच सांगितली गेली, पण त्याला विरोध केला नाही. हिंदू धर्मानं कधीही स्वतःच्या धर्माचा प्रचार केला नाही. हे स्वामी विवेकानंद म्हणतायत हे मर्यादा आहेत आपल्या हिंदू धर्माच्या. त्या सुद्धा ते सांगत आहेत. आणि त्यांनी हिंदू धर्माबद्दल सांगताना सांगितलं, की हिंदू धर्म हा किती उच्च आहे. हे परदेशात जाऊन सांगितलं आणि भारतात आले तेव्हा आपला धर्माबद्दलच्या गोष्टी पण त्यांनी त्यांना सांगितल्या. काय सुधारणा व्हायला पाहिजे. हिंदू धर्माने कधीही जाती व्यवस्था, जाती भेद दूर करण्यासाठी प्रयत्न केला नाही. हा फार मोठा दुर्गुण हिंदू धर्माचा आहे, असं स्वामी विवेकानंदांनी भारतात आल्यानंतर सांगितलं. काही पुराण्या जुन्या चालीरीतींना चिटकून राहण्याचा एक हिंदू धर्मातल्या लोकांचा लोकांची एक पद्धत आहे. जुन्या चालीरीतींना चिटकून राहणं. की ते पळी पंचपात्र उजव्या बाजूला ठेवायचं का डाव्या बाजूला ठेवायचं, पळी कुठल्या हातात धरायची, आचमन कसं करायचं, यातच हिंदू धर्म अडकून पडलेला आहे, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. 12 महिने 13 काळ सण वाळ पाळत राहणं हे हिंदू धर्म करत राहिलेला आहे. त्यांनी समाजाचे प्रश्न पाहिले नाहीत. समाजामध्ये असलेला जो भेदभाव आहे हा दूर करण्यासाठी काम केलं नाही. हा सुद्धा तितकाच दोष आहे, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. हे दोष स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत नाही सांगितले. अमेरिकेमध्ये हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व सांगितलं आणि त्यांना सांगितलं, की हा भारतात तुम्ही ख्रिश्चन मिशनरीज पाठवू नका. भारतात धर्म खूप आहे. तो धर्म तुम्ही तुमच्याकडे घ्या आणि टेक्नॉलॉजिस्ट आणि सायंटिस्ट तुम्ही भारतामध्ये पाठवा. भारतात आल्यानंतर या गोष्टी ते सांगत आहेत. तीर्थयात्रेला जाणं, गंगा स्नान करणं, भटा भिक्षुकांना दक्षिणा वाटणं आणि खाण्यापिण्याचे काही नियम वगैरे पाळणं म्हणजे धर्म आहे असे आपण मानत आहोत, असं स्वामी विवेकानंदांनी भारतात आल्यानंतर सांगितलं. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या आणि रामकृष्णांच्या अवताराचं जे प्रयोजन आपण पाहतोय ते प्रयोजन असं आहे की शिक्षणामुळे भोगवादाकडे आणि पाश्चिमात्य विचारसरणीकडे गेलेला जो युवक आहे त्या युवकाला तिथे थांबवून त्याला हिंदू संस्कृतीबद्दल, हिंदू देवदेवतांबद्दल नितांत आदर आणि श्रद्धा उत्पन्न करणं, यासाठी रामकृष्ण आणि विवेकानंदांचा अवतार प्रयोजन आहे. एक घटना सांगतो. खरी ती घटना स्वामी विवेकानंदांच्या म्हणजे परिव्राजक अवस्थेमधली आहे. स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करत असताना आपल्याला माहिती आहे काश्मीर ते कन्याकुमारी ते चालत होते, जात होते, विविध घरांमध्ये ते राहिले, विविध लोकांना ते भेटले, राजांना ते भेटले. आपण सगळं ते पुढे पाहणार आहोत. पण त्यातला एक प्रसंग सांगतो म्हणजे लक्षात येईल की ब्रिटिशांनी किती खोल प्रमाणावरती भारतातल्या लोकांचा बुद्धिभेद केला होता आणि मोठमोठ्या लोकांचा बुद्धिभेद केला होता. मोठमोठ्या पदस्थ असलेल्या लोकांचा बुद्धिभेद केला होता. कसं होतं, उच्च पदस्थ माणसाचा बुद्धिभेद झालेला असेल तर त्याचा परिणाम त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवरती होतो आणि समाजावरती होतो. त्यांचाही बुद्धिभेद होतो. स्वामी विवेकानंद भारत भ्रमणामध्ये नांजुंदाराव यांच्या घरी राहिले होते. नांजुंदाराव त्यांच्या घरी राहिलेले असताना संध्याकाळी स्वामी विवेकानंद त्यांच्या त्या पडवीमध्ये येरझऱ्या घालत होते. स्वामी विवेकानंद येरझऱ्या घालत असताना शिवबावनी ही कवी कलश यांनी लिहिलेली कविता, छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारी कविता लिहित होते. आपल्याला माहिती आहे कवी कलश हे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमध्ये होते. त्यांच्या अगदी जवळचे कवी म्हणून होते, राजकवी होते आणि नंतर ते छत्रपती संभाजी महाराजांचे राजकवी झाले. आपल्याला माहिती आहे. त्या कवी कलशांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती केलेली कविता शिवबावनी स्वामी विवेकानंदांची तोंडपाठ होती. ते जाता येताना येरझऱ्या घालत घालत स्वामी विवेकानंद ती कविता म्हणत होते. तेव्हा नामचुंदर राव बोलत होते की अरे काय कोणाचं कविता म्हणताय ते, कसली कविता म्हणताय. तेव्हा त्यांनी विचारलं, नामचुंदर रावांनी स्वामी विवेकानंदांना विचारलं, अहो तुम्ही कुठली कविता गाताय, कोणाची कविता आहे ही. तेव्हा ते म्हणाले, कवी कलश यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचं आणि त्यांच्या विलक्षण बुद्धी आणि प्रतिभेचं वर्णन करणारी ही कविता आहे असं सांगितलं. त्यावेळेला नांजुंदर राव स्वामी विवेकानंदांना म्हणाले,
अहो तुम्ही त्या दरोडेखोराची कविता गाताय. तुम्ही लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपल्या हे धर्मातल्या लोकांच्या मनामध्ये काय विष या ब्रिटिशांनी पेरलेलं होतं हे आपल्या लक्षात येईल. नांजुंदरराव म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराज दरोडेखोर होते, अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनात होता. हा शब्द केवळ स्वामी विवेकानंदांनी ऐकला. तुम्ही त्या दरोडेखोराबद्दल कविता म्हणताय. हे शब्द ऐकले आणि स्वामी विवेकानंदांच्या तळ पायाची आग मस्तकाला भिडली आणि स्वामी विवेकानंदांनी त्यांना 3.5 तास छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समजून सांगितला. या 3.5 तासासाठी स्वामी विवेकानंदांनी काही आधी आधी खूप तयारी केली होती मग व्याख्यान दिलं अशातला भाग नाही आमच्यासारखं. आम्ही व्याख्यानासाठी तयारी करतो. स्वामी विवेकानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती काळजीपूर्वक वाचला होता आणि लक्षात ठेवला होता हे सुद्धा आपल्याला इथे समजेल. आणि नांजुंदररावांना त्यांनी 3.5 तास छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं चरित्र काय आहे ते समजून सांगितलं. आणि त्यांच्या मनातला जो बुद्धिभेद होता की स्वामी छत्रपती शिवाजी महाराज हे दरोडेखोर होते, हा समूळ उच्चाटन केलं त्याचं. नांजुंदरराव यांनी ताबडतोब एक कागद आणि पेन घेतलं आणि स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे बोलत आहेत ते सगळं लिहून घेतलं. ते बंगाली भाषेमध्ये बोलत होते आणि त्यावेळेला ते लिहून घेतलं ते बंगाली भाषेत घेतलं. त्यानंतर त्याचं त्यांनी भाषांतर हिंदी भाषेमध्ये केलं गेलं आणि रामकृष्ण मठामध्ये ते पुस्तक आपल्याला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज के ऊपर स्वामी विवेकानंद जी के विचार. त्यानंतर त्याचं मराठी भाषांतर झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी स्वामी विवेकानंदांचे विचार याचं भाषांतर झालेलं आहे पुस्तक आहे. मला सांगायचंय हे की स्वामी विवेकानंदांच्या काळामध्ये इंग्रजांनी भारतीय लोकांचा कसा बुद्धिभेद केलेला होता ते आपल्याला यातून कळेल. किती चुकीचा इतिहास ते मांडत होते. फार लांब जायची गरज नाही. आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्यात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असेच उद्गार होते हे आपल्यालाही माहिती आहे. आणि म्हणून इंग्रजांनी आपल्या हिंदू धर्मातल्या मुलांवरती असा एक संस्कार केला आणि हे पटवण्याचा प्रयत्न केला की तुमचे पूर्वज, तुमच्या परंपरा, तुमच्या या सगळ्या रूढी या टाकून देण्याच्या लायकीच्या आहेत. ते मागच्या वेळेला सांगितलं की हा इंग्लिश शिकणारा मुलगा अतिशय छान ड्रेस घालून शाळेत जात होता. आपल्यालाही असं वाटतं अरे काय टाय बी घातलाय राव आणि काय त्याचा शर्ट स्वच्छ आहे आणि बूट बीट घातलेत आणि हॅलो गुड मॉर्निंग वगैरे बोलतोय, याचा अर्थ हा मुलगा फार चांगला दिसतोय असं अजून आपल्याला वाटत असत. पण ही मुलं जेव्हा घरी येत असत त्यावेळेला आपले शेतकरी असलेल्या वडिलांचे पोशाख बघत असत. तो मळलेला पोशाख आणि ती त्यांची खेडवळ भाषा हे बघून त्या मुलांना असं वाटे की खरंच आहे आपले शिक्षक सांगतात ते की हे काय आमचे पूर्वज सगळे, हे आमचे वडील काय, ते आजोबा काय, ते पंजोबा काय, आजी काय, सगळे जुने जुनाट कपडे घालून बसलेत. यांच्यामध्ये यांना काही येत नाही. हे सगळे टाकून देण्याच्या लायकीची लोक आहेत. हा विचार त्याच्या मनामध्ये दृढमूल करण्यासाठी काय बारकी ट्रिक त्यांनी वापरली ते लक्षात घ्या. आणि नंतर झालं काय त्याचा परिणाम? भारत आत्मविस्मृत झालेला होता. भारताची जी उज्ज्वल परंपरा आहे, वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र यांचं लिखाण भारतात झालं. महाभारतासारखा ग्रंथ भारतामध्ये लिहिला गेला. रामायणासारखा ग्रंथ लिहिला गेला. भागवतासारखं काव्य या भारतामध्ये लिहिलं गेलं. अत्यंत थोर ऋषी भारतात झाले आणि भारतात अत्यंत उत्तम पद्धतीने साधना करणारे असे लोक भारतात झाले आणि त्यांनी ही उज्ज्वल परंपरा आजपर्यंत आणली. या गोष्टीबद्दल भारतातली तरुण मुलं विस्मृत झालेली होती. भारत आत्मविस्मृतीमध्ये गेलेला होता. आणि आपल्याला माहिती आहे आपण भगवद्गीतेचा अभ्यास नुकताच केलेला आहे. त्या भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशा पद्धतीने हा जो आत्मविस्मृत झालेला भारत आहे, त्या भारताच्या पुनरुत्थानासाठी, त्याला आपल्या स्वत्वाची जाणीव करून देण्यासाठी रामकृष्ण आणि विवेकानंद हे अवतार झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये अनेक लोकांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे. समाज प्रबोधन करून हे कार्य करण्याचा प्रयत्न पण खूप लोकांनी केलेला आहे. जो भारत आत्मविस्मृत झालेला होता, त्या भारताला त्याची विस्मृती घालवून भारताबद्दलचं प्रेम जागृत करण्याचं काम अनेक लोकांनी केलेलं आहे. अनेक समाज सुधारक आहेत. त्यांनी समाज प्रबोधनाद्वारे ही गोष्ट केलेली आहे. आणि त्यातले अत्यंत महत्वाचे म्हणजे राजा राम मोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन यांनी असा प्रयत्न केला की भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूमिका काय आहे, आपल्या रूढी काय आहेत, परंपरा काय आहेत, याबद्दल लोकांना जाणीव करून दिली. परंतु त्यांचे प्रयत्न पुरेसे नव्हते. त्यांचे प्रयत्न पुरेसे नव्हते. भारतात आणि इतर देशामध्ये जे वैचारिक आदान प्रदान होणार होतं, ते सांगण्यासाठी, भारत आला आत्मविस्मृती घालवण्यासाठी, त्याचं स्वत्व जागृत करण्यासाठी आणि भारताची परदेशाच्या आणि या सगळ्या जगाच्या नकाशावरती काय भूमिका आहे हे समजून सांगण्यासाठी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचा अवतार आहे. रामकृष्ण मठामध्ये एक एक भजनाचं पुस्तक मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला आढळेल श्री रामकृष्ण सुप्रभातम 2, ते दुसरं जे काव्य आहे ते. यामध्ये 12 श्लोक आहेत. या 12 श्लोकामध्ये स्वामी हर्षानंद महाराज, की ज्यांनी आता नुकताच काही वर्षापूर्वी देह ठेवला, त्या हर्षानंद महाराजांनी काय सांगितलेलं आहे? ते हर्षानंद महाराज म्हणतात, सुप्तांस्तु भारत जनान स्ववच प्रहारैर. हे विवेकानंदाबद्दल म्हणतात. सुप्तांस्तु म्हणजे झोपलेला, सुप्त असतो. सुप्तांस्तु भारत जनान, भारताचे हे सगळे जन आहेत, हे सगळे हे सगळे झोपलेले आहेत. आणि सुप्तांस्तु यामध्ये त्यांच्या आत्मविस्मृतीबद्दल सुद्धा थोडंसं इंडिकेशन मिळतं बरं का. सुप्त म्हणजे भारताची जी सुप्त शक्ती आहे. सुप्तांस्तु भारत जनान स्ववच प्रहारैर उद्बोधयन विवशयन निज धर्म मार्गे प्रोत्साहयन परमताम प्रकटीकरोषि वीरेश दत्त महिमन तव सुप्रभात. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण आणि भगवती शारदा माता यांचं जे सुप्रभात याबद्दलचं जे स्तोत्र आहे, त्यामध्ये विवेकानंदांबद्दल हर्षानंद महाराज हे म्हणतात, सुप्तांस्तु भारत जनान स्ववच प्रहारय उद्बोधयन विवशयन निज धर्म मार्गा प्रोत्साहयन परमताम प्रकटीकरोति वीरेश दत्त महिमान. वीरेश स्वामी विवेकानंदांचं नाव वीरेश्वर पण होतं. वीरेश दत्त, ते दत्त आहे त्यांचं आडनाव. वीरेश दत्त महिमन, हे वीरेश दत्ताची जी महिमा आहे, त्या वीरेश दत्ताच्या महिमेला स्मरण करून मी देवा तुझं सुप्रभात म्हणतो. आत्मविस्मृत राष्ट्रामध्ये राष्ट्राला उभं राहून अद्वैत सिंहनादानं सनातन धर्माचा पुनःप्रसार स्वामी विवेकानंदांनी केलेला आहे. पराकाष्ठेच्या अधपतनाच्या काळात महान आदर्शाची स्थापना त्यांनी केलेली आहे. याला म्हणतात परित्राणाय साधूनाम. याला म्हणतात की भारताचा भगवद्गीतेतला जो श्लोक मी तुम्हाला सांगितला, तो श्लोक म्हणजे यदा यदा ही धर्मस्य, धर्माला ग्लानी आल्याचा परिणाम काय? तर धर्माला ग्लानी आली असं आपण कधी म्हणतो? महान आदर्श जेव्हा विस्मृतीत जातात आणि भारत जेव्हा आपण पराकाष्ठेच्या अधपतनाच्या काळात जातो, ज्या वेळेला श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भेद मर्मभेदक बनतो, त्यावेळेला धर्माला ग्लानी येते. जेव्हा राजदंड दुर्बलांना
निष्कारण पीडा देऊ लागतो. आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांनी भारतीयांना किती पीडा दिलेली आहे. जेव्हा राजदंड दुर्बलांना निष्कारण पीडा देऊ लागतो तेव्हा धर्माला ग्लानी येते. त्यानंतर मनुष्य समाजात ही धर्मग्लानीची लक्षणं अशा वेळेला दिसून येतात जेव्हा अनिती आणि अत्याचार याचं थैमान, याच्या आश्रयाने थैमान लोक थैमान घालू लागतात. अनिती आणि अत्याचार या दोन गोष्टींमुळे अनाचाराचं थैमान माजतं, त्यावेळेला धर्माला ग्लानी येते. जेव्हा निर्वीर्य होऊन भक्त हा दाराशी निराश्रितासारखा उभा राहतो. अरे मी काही करू शकणार नाही, मला जमणार नाही, मला झेपणार नाही, माझ्याच्यानं होणार नाही, आपण कुठे या सत्तेला टक्कर देणार, अशा पद्धतीचे विचार जेव्हा जास्त प्रबल होऊन युवक पिढी ही संपूर्णपणे वैचारिक दृष्ट्या नेस्त नाबूत होते, त्याला धर्माला ग्लानी येत असते. मनुष्य समाजाला काळा परत्वे नव्या साच्यात घालून नव्यानं घडवण्याची गरज असते. या समाजाला एका वेगळ्या साच्यामध्ये घालून नव्यानं घडवण्याची गरज असते. त्याला म्हणतात धर्माची ग्लानी घालवणं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. आणि या नीतीची सृजन करायला, दुर्बलांना संरक्षण द्यायला, श्रेष्ठ कनिष्ठ भेद नष्ट करण्यासाठी, जातीभेद नष्ट करण्यासाठी, की ज्यामुळे धर्माला ग्लानी आलेली आहे त्या गोष्टी घालवण्यासाठी स्वामी विवेकानंदांसारखे महामानव आणि रामकृष्णांसारखे महामानव या धर्तीवरती अवतीर्ण होत असतात. म्हणून यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हा श्लोक फक्त भारताला उपयोगी असं नाही. आपण जे भगवद्गीता पाहत असताना पाहिलं की भगवद्गीता हा अखिल जगातल्या मानव जातीचा ग्रंथ आहे. भगवद्गीता सांगितली गेली तेव्हा ती संस्कृत मध्ये सांगितली गेली. याचं कारण की त्यावेळेला दुसऱ्या भाषाच नव्हत्या, दुसरे देशच नव्हते. त्यावेळेला भगवद्गीता सांगितली गेली ती संस्कृत मध्ये होती, पण याचा अर्थ ती हिंदू लोकांची आहे असं समजण्याचं कारण नाही. हिंदू लोकांची सुद्धा आहे, परंतु यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हा जो श्लोक भगवंतांनी सांगितलेला आहे तो युरोपमध्ये सुद्धा तसाच आढळतो आणि तितक्याच प्रमाणामध्ये सत्य आहे असं आपल्याला आढळेल. युरोपच्या रंगभूमीवर सुद्धा अशा पद्धतीने भगवंताचा आविर्भाव झालेला आहे आणि भगवंतांनी लीला केलेली आहे. युरोपमध्ये सुद्धा ज्या वेळेला रोमन सम्राटांनी राजव्यवस्थेच्या नावाखाली दीन आणि दुर्बल प्रजाजनांवरती अत्याचार करू लागले रोमन्स, तेव्हा एका सुताराच्या मुलानं येशूनं आपल्या एका बोटाच्या इशाऱ्यावर सारा युरोप खंडाचा इतिहास बदलून टाकलेला होता. भगवंताचं अवतरण व्हावं अशी परिस्थिती युरोपामध्ये सुद्धा निर्माण झालेली होती आणि त्यावेळेला भगवंतांनी तिथेही अवतार घेतलेला आहे दुर्बलांचं रक्षण करण्यासाठी. म्हणून यदा यदा ही धर्मस्य हा श्लोक केवळ भारताला उपयोगी पडतो असं नाही, सगळीचकडे आपल्याला आढळतो. आणि म्हणून या स्वामी विवेकानंद जे चरित्र आपण अभ्यासणार आहोत या चरित्रामध्ये आपल्याला 3 गोष्टींचं कडे लक्ष द्यावं लागेल. पहिलं आहे म्हणजे या चरित्राच्या पूर्वीचा भाग. सत्य प्राप्तीसाठी, ईश्वर लाभासाठी रामकृष्णांच्या सानिध्यात राहून स्वामी विवेकानंदांनी केलेली साधना हा चरित्राचा पहिला भाग आहे. बऱ्याच वेळेला या भागाकडे दुर्लक्ष होतं. स्वामी विवेकानंदांनी म्हणजे ते नरेंद्र असताना 1881 ते 1886 या कालखंडामध्ये या 5-6 वर्षामध्ये स्वामी विवेकानंद रामकृष्णांच्या सहवासात आले. रामकृष्णांकडून निर्विकल्प समाधीची प्राप्ती त्यांनी करून घेतली आणि नंतर त्यांनी कार्य केलेलं आहे हे बऱ्याच वेळेला आपण विसरतो. म्हणून चरित्राचा हा पूर्वीचा भाग हा सुद्धा लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि चरित्राचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे स्वामी विवेकानंदांनी आपल्या वाणीनं, आचरणानं नरनारायण सेवेचा जो युगाचा आदर्श घालून दिला
तो सुप्रतिष्ठित करणारे स्वामी विवेकानंद. पण एक लक्षात घ्या, साधना करणारे विवेकानंद किंवा रामकृष्णांकडे जाण्याच्या आधीचे इंग्रजी शिक्षण घेतलेले विवेकानंद, रामकृष्णांकडे गेल्यानंतर त्यांच्यात झालेला परिवर्तन आणि त्यांनी केलेलं कार्य, या दोन गोष्टींना जोडणारा दुवा काय तो कधीही विसरता कामा नये. आणि तो दुवा आहे निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीची प्राप्ती करून घेतली आणि नंतर ते कार्याला लागलेले आहेत. म्हणून स्वामी विवेकानंद यांनी आपल्या सगळ्या समाज सुधारकांवरती एक मोठी टीकाही केलेली आहे. आणि ती टीका करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, आपल्या कोणत्याही समाज सुधारकांनी समाजातल्या धर्माचा पायाभूत अभ्यास केला नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपल्या समाज सुधारकांनी कुणाचा पर्टिक्युलर नाव नाही, कुणाला दोष द्यायचा अशातला भाग नाही. स्वामी विवेकानंद फार वेगळ्या पातळीवरती बोलत आहेत. भारताला घडवणं, भारताचं पुनरुत्थान या दृष्टीने ते बोलत आहेत की आपल्या काय काय चुका झालेल्या आहेत की ज्या आपल्याला सुधाराव्या लागतील. ते म्हणतात, भारतातल्या समाज सुधारकांनी धर्माचा मूलभूत अभ्यास केला नाही आणि समाजातील जी भिन्नता आहे त्या भिन्नतेचं सगळं खापर धर्मावर फोडलं. फार मोठी चूक झालेली. धर्मामुळे झालं, फार मोठी चूक झालेली आहे असं ते म्हणतात. आणि म्हणून ही प्रथम धर्माचा अभ्यास, निर्विकल्प समाधीची प्राप्ती आणि नंतर त्यांनी केलेलं कार्य हे कधीही विसरता कामा नये. स्वामीजींचं पूर्वीचं जीवन, रामकृष्णांकडे आलेलं जीवन आणि त्यानंतर त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे उद्गार, या दोन गोष्टींना जोडणारा दुवा म्हणजे निर्विकल्प समाधी आहे. स्वामीजी द्रष्टे होते, पण सर्वप्रथम ते ब्रह्मद्रष्टे होते हे विसरता कामा नये. स्वामीजी द्रष्टे होते, पण सर्वप्रथम त्यांनी ब्रह्म पाहिलं होतं, देव पाहिलेला होता. ब्रह्मद्रष्टे होते आणि त्यानंतर ते राष्ट्रद्रष्टे होते, त्याचप्रमाणे समाजद्रष्टे होते, इत्यादी इत्यादी. भारताची जी आध्यात्मिक अस्मिता, भगवान बुद्ध, आचार्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, संतांची सगळी मांदेआळी यांच्या रूपानं भारताची जी आध्यात्मिक अस्मिता साकारली गेली होती, तीच युग प्रयोजनानुसार, आता त्यावेळेला बुद्धांचं कार्य वेगळं होतं, शंकराचार्यांचं कार्य वेगळं होतं, ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य त्या त्या समाजाला आवश्यक होतं, त्या त्या वेळेला धर्माची ग्लानी घालवण्यासाठी ते अवतार झालेले आहेत. पण आताचं जे युग आहे त्या युग प्रयोजनानुसार स्वामी विवेकानंदांनी भारताची तीच आध्यात्मिक अस्मिता जागृत केलेली आहे की जी भगवान बुद्धांनी त्या काळात जागृत केली, शंकराचार्यांनी त्या काळात जागृत केली, ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळात जागृत केली. तीच आध्यात्मिक अस्मिता स्वामी विवेकानंदांनी वेगळ्या रूपाने येऊन सादर केली. ही सगळी रूप एकच आहे. साधू दिसती वेगळ आले, परी ते स्वरूपी मिळालेले, अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. हे सगळ्यांनी ब्रह्मद्रष्टे होते हे विसरता कामा नये. भगवान बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली हे सगळे ब्रह्मद्रष्टे होते. नंतर ते राष्ट्रद्रष्टे आणि समाजद्रष्टे होते, कधी विसरता कामा नये. धर्माचा विचार अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने सांगता येतो हे स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये स्वामी विवेकानंदांनी धर्माविषयी काय सांगितलंय ते एका उतार्यामध्ये स्वामी विवेकानंदांच्या उद्गारांमध्येच ऐका. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्या बुद्धीने लावलेल्या शोधांवरती सर्व विज्ञान शास्त्र आधारलेली आहेत, त्या बुद्धीचाच आधार धर्माला घ्यावा लागेल काय? ज्या बुद्धीने आपण सगळे शास्त्र डेव्हलप केली त्याचाच आधार धर्मात तीच बुद्धी आपण धर्माला त्याचाच आधार धर्मासाठी सुद्धा घ्यावा लागेल काय? ज्या अन्वेषण पद्धती, ज्या अनालिसिसची पद्धत, ज्या अन्वेषण पद्धती विज्ञान शास्त्रांना आणि बाह्य वस्तूंच्या ज्ञानाला आपण लावतो, त्याच धर्मविज्ञानालाही लावल्या पाहिजेत काय? असे 2 पद्धतीचे प्रश्न स्वामी विवेकानंद विचारतात आणि उत्तर स्वामी विवेकानंदच देत आहेत. तेही आपण ऐकू आणि थांबू. स्वामीजी म्हणतायत की ज्या अन्वेषण पद्धती विज्ञान शास्त्राला आणि बाह्य वस्तूंचं ज्ञान करून घ्यायला आपण वापरतो, त्याच अन्वेषण पद्धती या माझ्या मते
असंच व्हायला पाहिजे. त्याच अन्वेषण पद्धती धर्माला सुद्धा लावल्या पाहिजेत असं स्वामी विवेकानंद सांगत आहे. आणि हे जितकं लवकर होईल तितकं बरं. जर अशा प्रकारच्या अन्वेषणानं म्हणजे अनालिसिसनं एखाद्या धर्माचा विध्वंस झाला तर तो धर्म कुचकामाचा होता असं समजलं पाहिजे. तो अनुचित अंधविश्वासाच्या खेरीज इतर काहीही नव्हता असंच म्हटलं पाहिजे. धर्मातील जो गाळ आहे तो खरोखरीच नाहीसा होऊन जाईल, पण त्यातील सारभूत अंश मात्र तावून सुलाखून बाहेर पडेल. अशा अंश पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र यांच्या सिद्धांतां इतकाच शास्त्रशुद्ध ठरेल. इतकेच नव्हे तर त्याही पेक्षा जास्त शक्तिशाली ठरेल असं स्वामी विवेकानंद सांगतात. त्याचा सारांश असा की आपण जी लौकिक सायंटिफिक बुद्धी सायन्सच्या डेव्हलपमेंटसाठी लावली, अनालिसिस करणं, माहिती गोळा करणं, माहितीचं पृथक्करण करणं, ते पृथक्करण आपल्या तर्कावरती, आपल्या बुद्धीवरती तावून सुलाखून पाहणं, याच गोष्टी ही धर्माला सुद्धा लावल्या पाहिजेत असं ते म्हणत आहे. ते असं म्हणत नाहीत की धर्म तुम्ही अंधपणे स्वीकारा. माझ्या वडिलांनी असं स्वीकारलं म्हणून मी स्वीकारलं, असं नाही. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि बुद्धीवर तावून सुलाखून हिंदू धर्माची सगळी सूत्र आपण म्हणजे पुन्हा पुनरुज्जीवित केलेली आहेत. ती कशी केली त्यांच्या चरित्रातनं आपण पाहू, त्यांच्या उद्गारातनं आपण पाहू. तेव्हा आज आपण इथेच थांबू. आज आपण पाहिलं की भारतावरती इंग्रजांचं आक्रमण झालं. ते वैचारिक आक्रमण होतं. त्यांनी आपला बुद्धिभेद केला. हा बुद्धिभेद झाल्यामुळे धर्माला ग्लानी आली आणि धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी हा रामकृष्ण आणि विवेकानंद अवतार झालेला आहे. आणि त्यांनी बुद्धीच्या चाळणीवरती आणि बुद्धीच्या निकषांवरती घासून पुसून हा धर्म पुन्हा एकदा नवस स्वरूपामध्ये आपल्याला दिलेला आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एक एक दोन मिनिटं जास्त घेतली त्याबद्दल क्षमस्व. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करून आणि हे वाक्पुष्प आपल्या हृदयस्थ परमेश्वराच्या पायी अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.